काही दिवसातच कोजागिरी पौर्णिमा आहे आणि आज आपण कोजागिरी पौर्णिमा विशेष मस्त असं मसाल्याने भरलेलं दूध करणार आहोत। तुम्ही रंग रूप पाहू शकता दुधाचा, काय सुंदर झाला आहे ना। आणि या दुधामध्ये जो मसाला टाकला जाते तो मसाला सुद्धा आपण घरीच तयार करणार आहोत, कारण हा मसाला जो आहे बाहेर खूप महागडा मिळतो आणि घरी करायचा म्हटल्यावर कमी साहित्यात, कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये तयार होतो। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आज आपण कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध करणार आहोत। सगळ्यात आधी तर आपल्याला मसाला दूध करण्यासाठी एक गॅसवरती मी कढई ठेवली। जाड तळाची कढई घ्यायची, म्हणजे दूध जे आहे ते खाली तळाला लागणार नाही। नंतर यामध्ये मी अर्धा लिटर एवढं दूध टाकून घेतलं आहे। हवं असल्यास तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता। यामध्ये जेवढे माप घेतले आपण त्यानुसार वाढवून तुम्ही दूध सुद्धा वाढवू शकता। गॅस लावून घेतला आहे आणि या प्रकारचा चम्मच घ्यायचा आहे। याला आपण भात वगैरे घेतो ना, भात वाढणी म्हणतात, तशा प्रकारचा चम्मच घ्यायचा आणि छान तळापासून मिक्स करत राहायचं आहे। छान तळापासून हलवत राहायचं आहे आणि 2-3 उकळ्या याच्या काढून घेऊया। तर इथे दूध उकळून राहिलं, आता आपण तोपर्यंत याचा मसाला तयार करून घेऊया। आणि ह्या दुधाला सुद्धा मधोमध पाहायचं आहे, अशा प्रकारे फेटत राहायचं आहे। छोटा मिक्सर जार घेतला आहे, त्यामध्ये 10-12 बदाम टाकून घेतला आणि 10-12 काजू तुमच्याकडे असेल ते सुद्धा घ्यायचे आहे। माझ्याकडे संपल्या होत्या म्हणून मी 3-4 काजू आणि हे जे अक्रोड आहे ते घेतले होते। हे टाकून झालं की यामध्ये छान आपण 10-12 शेंगदाणे सुद्धा घेणार आहोत, कारण माझ्याकडे काजू नसल्याने मी शेंगदाणे वापरत आहे। हवं असल्यास तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता। नंतर इथे मी पिस्ता टाकून घेतल्या, हे सुद्धा मी 4-5 घेतला आहे। आता हे मिक्सरवरती आपल्याला काढून घ्यायचं आहे। छान रवाड काढायचं या पद्धतीने। हवं असल्यास तुम्ही हे सगळे ड्रायफ्रूट जे आहे भाजून घेऊ शकता, साल काढून सुद्धा मिक्सरवरती काढून घेऊ शकता, किंवा असंच माझ्यासारखं। तर मी एका बाउलमध्ये हे टाकून घेतलं। आता यावरतून आपण टाकून घेऊया कॉर्नफ्लोअर। तर हे मी 2 चम्मच टाकून घेतला आहे। हवं असल्यास तुम्ही इथे मिल्क पावडर सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये आपण कलरसाठी अर्धा चमचा एवढा हळद टाकून घेऊया। तुम्हाला हळद टाकायची नसेल तर तुम्ही इथे केसरच्या काड्या सुद्धा टाकू शकता, याने सुद्धा कलर सुंदर येतो। पण हळदने चव सुद्धा मस्त लागते आणि कलर सुद्धा अप्रतिम येतो दुधाला। हे सगळं आता मस्त एकजीव करून घेऊया आणि हे एकजीव केलं की आपलं पावडर जे आहे रेडी होते। जो आपण दुधामध्ये मसाला टाकणार आहोत तो मसाला इथे रेडी होते। हा जो मसाला आहे मार्केटमध्ये खूप महागडा मिळतो। घरी तुम्ही पाहू शकता किती कमी साहित्यात आणि किती कमी खर्चामध्ये हे मसाला जो आहे रेडी झालेला आहे। चला तर मंडळी, इथे मी मसाला सुद्धा रेडी करून घेतला आहे आणि आपण साईडला दूध सुद्धा उकळण्यासाठी ठेवला आहे। तर त्या दुधाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे, नाहीतर तळाला ते दूध लागून जातील। तर पाहू शकता दूध सुद्धा मस्त उकळत आहे। एकदा आपण फिरवून घेऊया तळापासून। असंच मी मधोमध फिरवत होते, तुम्ही सुद्धा याला सोडून जायचं नाही आहे। 2-3 उकळ्या तर झाल्या आहे या दुधाच्या। आता या दुधामध्ये आपण टाकून घेऊया साखर। हवं असल्यास तुम्ही कमी टाका किंवा जास्त सुद्धा टाकू शकता, तुमच्या चवीवर डिपेंड करते ते। तर मी इथे 3-4 चम्मच एवढी साखर टाकून घेतली, जास्त, कारण दूध गोड नसते, साधारण थोडा गोडसरपणा त्या दुधाला असतो। एकत्र करून घेतलं पूर्णपणे। हे जे साखर आपण यामध्ये टाकली पूर्णपणे विरघळू द्यायचं। नंतर यामध्ये आपण जे काही मसाला आपण रेडी करून घेतला तो मसाला टाकणार आहोत। तर एक उकळी मी काढून घेते। दुधाची चव पुन्हा जास्त वाढवण्यासाठी यामध्ये आपण पाऊण चमचा एवढा विलायची पूड टाकली आणि जायफळ पूड सुद्धा टाकून घेतली आहे। छान एकजीव करून घ्यायचं, एक उकळी काढून घ्यायची आहे। चला तर मंडळी, यामध्ये आता मसाला टाकण्याची वेळ आली आहे। जे आपण मसाला रेडी करून घेतला तो मसाला 4 चमचे टाकायचे आहे। छान गच्च भरून चमचे घ्यायचे आणि 4 चमचे एवढं मसाला टाकून घ्यायचा आहे। छान एकजीव करून घेऊया आणि छान 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे, कारण हा जो दूध असते जास्त पातळ नसते, जास्त जाड सुद्धा नसते, म्हणजे जास्त घट्ट सुद्धा नसते। ज्या पद्धतीची बासुंदी वगैरे असते ना, त्या पद्धतीचं दूध आपल्याला करायचं नाही आहे। ज्या पद्धतीचं दूध असतं साधं त्यापेक्षा थोडं घट्ट असतं, जास्त काही पातळ नाही आणि जास्त काही घट्ट पण नाही, मीडियम आपल्याला हे दूध ठेवायचं आहे। मस्त असं आता हे उकळी काढून घेऊया।
अगदीच 5-10 मिनिटामध्ये सुंदर सुबक असं दूध इथे रेडी झालेलं आहे. कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे. स्ट्रेक्चर पाहू शकता. अप्रतिम आला आहे. जशा पद्धतीचं दूध आपल्याला मार्केटमध्ये मिळते, थंडीमध्ये चालू होते दूध, त्याच पद्धतीचं दूध इथे रेडी झालेलं आहे. तर अप्रतिम चवीचं झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालासुद्धा नक्की आवडणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सजावटीसाठी काही पण यावरतून टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. मी मस्त गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहे. 2 ग्लास घेतले. यामध्ये गरमागरम दूध मी सर्वसुद्धा करून घेणार आहे. नंतर यावरतून पिस्ता, काजू, बदामचे तुकडे मस्त टाकून घेतले आणि केशरसुद्धा टाकून घेतलं आहे. तर आजची ही मसाला आणि मसाला दुधाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या रेसिपीसाठी लाईक करायला विसरू नका. थँक्यू.